सर्व्हिस कुठलीही असू द्यावं, पण जेव्हा सेवानिवृत्तीची वेळ येते ना, तेव्हा डोळ्यात पाणी येतंच. कारण आपलं अर्ध आयुष्य आपण त्या सर्व्हिसवर घालवलेलं असतं. आपण आपल्या कामावर करत असलेलं नितांत प्रेम हे कुठेतरी आज थांबणारं होतं. साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून सरसर करून निघून जात होत्या, कारण उद्याची सकाळ ही कामावर नसणारी होती. चला तर आज आपण चाललेलो आहोत कल्याण येथे. कारण सुद्धा तसंच आहे, कल्याणला चाललेलो आहोत आपण. आणि आज आहे आमच्या मावशांचा शेवटचा दिवस ड्युटीवरचा, आणि मावशा आमचे उद्या रिटायर होत आहेत. तर आज शेवट डेपोमध्ये आपण जाणार आहोत, शेवटची त्यांची ड्रायव्हिंग बघायला. आज शेवटचा दिवस आहे. कसं वाटतं तुम्हाला? थोडं दुःखच होतं, एवढे वर्ष काम करून सुद्धा शेवटच्या दिवशी थोडं दुःख होतं. यापुढे माझा कसा पुढचा आयुष्य जाईल त्याच्यावर अवलंबून आहे. शेवटचा दिवस आहे, कारण रिटायर होत आहेत आणि मग परवापासून घरीच असणार आहे. ना उठायची दगदग, ना कामावर जायची धडपड, ड्युटीवर जायची तयारी. थोडासा नर्वस फील होतोय, थोडासा आनंद पण होतोय. उद्यापासून आराम असणार आहे, नाही रे प्रणय? प्रणय आहे आज आपल्या सोबत. चला आपण पण लगेच निघायचं ना. चला चला पोचलोय आपण डेपो मध्ये. युवांश आलाय आज बाबांच्या गाडीत बसायला ना. तू आलायस ना. माझे मित्रच आहेत, चांगले मित्र आहेत, जुने पहिल्यापासूनचे मित्र आहेत. बाबा कुठे काम करतात ते बघितलं नाही ना. आज बाबांच्या ड्युटीवरचा शेवटचा दिवस म्हणून युवांश बाबांच्या गाडीत बसायला आलाय. मागे लागू. सांग ना, तुम्ही पण बघा आमचे बाबा कसे काम करतात. सांग बाबा कसे करतात काम ते बघायला आलोय. आज शेवटचा दिवस. चल बाबांच्या गाडीत बसायला.
चला तर आज आहे मावशांची रिटायरमेंट आणि आपण चाललेलो आहोत आता रिटायरमेंटसाठी मावशांच्या ऑफिसमध्ये कल्याण येथे जायचं आहे. चला तर आजचा ब्लॉग हा मावशांच्या रिटायरमेंटचा असणार आहे. मावशा रेडी होत आहेत, आज रिटायर होणार आहेत. खुश आहेत का नर्वस आहात? दोन्ही पण आहे, नर्वस पण आहे. हो का? एवढा पगार कमी होणार, कमी पैशात आता जगावं लागणार आहे. ऍडजस्ट करावं लागणार आहे थोडंसं. एवढाच आनंद पण झालेली का ड्रायव्हिंग लायसन सुटलो मी आता. खुशी आहे. चला, सगळे रेडी झालेले आहेत. मावशी पण आज रिटायर होते. आमची आई आलेली आहे रिटायरमेंटसाठी. चला रेडी झालोय आपण आणि आता निघूया मावशांच्या ऑफिसमध्ये जायला. 12:30 वाजलेले आहेत आता आणि 1 वाजता आपल्याला ऑफिसला पोहोचायचं आहे. आजचे सत्तामूर्ती प्रताप पाटील यांना सोडतो दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये सभा मंडपामध्ये. सर्व उपस्थित मंडळींचं गणेशघाट आघाडीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपले कर्मचारी आणि सर्व नातेवाईक मंडळी, आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी ज्या ज्या कर्मचाऱ्यांना आजच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी कृपया या ठिकाणी पुढे यावं. व्यासपीठावर आपले 2 शब्द त्यांनी शुभेच्छापर मांडाव्यात अशी मी आपणास विनंती करतो. भास्कर मांडवे. त्यावेळी त्या काळात त्यांच्याकडे एक आरमाडा अशी 4 व्हीलर होती आणि त्या 4 व्हीलरच्या माध्यमातून काही जी आजूबाजूची आपल्या गावातली असेल, आजूबाजूच्या गावातली असतील, जी काही आजारी मंडळी असेल, ज्यांना पूर्वी येण्या जाण्याकरता कुठलीही सोय नव्हती, त्यांनी कुठलाही विचार न करता आपल्या जवळ असलेल्या त्या आरमाडा 4 व्हीलर मधून त्यांना वाडा किंवा ठाणा अशा ठिकाणी हॉस्पिटलला न्यान करून अशा या गरीब पीडितांची सेवा केली आणि तीच सेवा खऱ्या अर्थानं आधी सेवानिवृत्त म्हणजे तीच ही सेवा या पाटलांना ही फळाला आले आणि तोच आजचा कार्यक्रम म्हणजे सेवानिवृत्ती. पूर्वीपासून आपण ऐकलेलं एसटी महामंडळात पण देखील खेडेगावी गाड्या जायच्या तेव्हा ड्रायव्हर कंडक्टर फिक्स असायचे आणि लोकांना त्यांच्याबद्दल किती आदर असायचा. की मी जे असा वागतो, असा दिसतो, असा हसतो, याच्या मागचं रहस्य माझ्या मनात पाप नाहीये. मी कोणाचं वाईट करत नाही, मी कोणाचं वाईट चिंतत नाही आणि
मला दिलेलं काम असतं ते मी योग्य करतो, म्हणून माझ्या चेहऱ्यावर मी कधीच कोणाचं वाईट बघितलं नाही, मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, ते मला कधीही वाईट होणार नाही. संप्रदायातले त्यांचे शब्द आहेत, मी ते खूप दिवसापूर्वी ते मला बोलले होते, पण मी त्यांच्या रिटायरमेंटला हे मला बोलता यावं म्हणून माझ्याही हृदयात ठेवले होते. असे प्रताप पाटील आहेत. असो, याही पुढं तुम्ही कामातून सेवानिवृत्त झाला असेल, चालक पदावरून सेवानिवृत्त झाला असेल, पण याही पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या जे नातेवाईक आहेत, तुमचे भावकी आहे, तुमचे पै पाहुणे आहेत, तुम्हाला संप्रदायाचा मोठा संपर्क आहे तुमचा, त्यातही तुम्ही असे नावलौकिक करावं. आणि हे तुम्हाला जे मिळालेलं आरोग्य आहे वहिनी, हे आरोग्य यापुढेही असंच ठेवा, कारण त्यांना आराम भेटला तर ते आरोग्य बिघडत. त्यांना काहीतरी काम लावत जावं, म्हणजे घरात नको, बाहेरचं कुठलंही असू द्या, त्याला काम लावा, कारण कामाचा माणूस आहे, त्याला कधीच घरी बसून चैन पडणार नाहीये. तुम्ही आज जे प्रामाणिकपणानं नोकरी केली त्याबद्दल तुम्हाला तुमची मुलं शिक्षण घेतली, जे काय आहे ते तुमच्या पाठीमागचं कसं असतं, सेवानिवृत्तीनंतर आपलं प्रतापभाऊंच्या दृष्टीनं जर सांगायचं झालं तर ही व्यक्ती आमच्या कुटुंबात घडणाऱ्या कुठल्याही सुखादुःखाच्या कार्यामध्ये जर नसली तर तो कार्यक्रम होणं शक्यच नाही. कोणतंही काम असो कुटुंबातला, अगदी प्रतापभाऊ जिथे उभे असतील ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडल्याशिवाय हे कधीच राहत. तुम्हाला माहिती असेल, अगदी प्रतापभाऊ म्हणजे अगदी मोबाईल मास्टर. आमच्या गावाकडे कुठलाही कार्यक्रम झाला की त्याच्या काही क्षणात अगदी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ म्हणा किंवा त्याच्या केलेले रेकॉर्डिंग म्हणा, थोड्या वेळाने प्रत्येक ग्रुपवर हे येत असतील. त्यांच्या हातून कुठलीच कला सुटलेली नाही. अगदी गायन म्हणा, वादन म्हणा, नृत्य म्हणा आणि चालक जो त्यांचा आवडता होता, या बाबतीत सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता सर्वजण सांगून गेले की प्रताप पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं इथे पूर्ण दिवस पण कमी जाईल. कारण अशी व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये 24 वर्ष लागली. अशा व्यक्ती मिळायला खूप भाग्य लागतं. वाडा तालुक्यातील चिखले गावचे सुपुत्र आमचे प्रताप पाटीलचं नाव घेतलं तर असं वाटतं की मला महाराणा प्रतापाची आठवण येते, कारण त्यांनी जे कार्य केलं त्याचप्रमाणे यांचं देखील कार्य आहे. अतिशय गरिबीतून दिवस काढलं, चिखले गावात गरिबीतून दिवस काढले. वाडा तालुक्यात चिखले गाव आहे, चिखले गावात गरिबीतून गावाला पंचकोशीमध्ये आईस्क्रीमची फॅक्टरी नव्हती. त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये आईस्क्रीमची फॅक्टरी कुठेच नव्हती. प्रथम वाडा तालुक्यामध्ये त्या पंचकोशीमध्ये प्रताप पाटील यांची आईस्क्रीमची फॅक्टरी होती. आणि तेच आईस्क्रीम गावोगावी जाऊन आपल्या सायकलवरती, मोटरसायकल घेऊन गावोगावी मुलांना वाटत होते. असे गरिबीतून दिवस काढले होते. कुणाकडे पैसे असो कुणाकडे नसो, बा खा, पैशाचं नंतर बघून घेऊन तू खुश राहा, असे इमोशनल. आज मी इमोशनल बघतो त्याला खरोखरच, कारण हा इमोशनल वयाचा वेळ आहे. जन्मापासून वयाच्या 18 वर्षापासून माणूस बालिश असतो. नंतर तो 18 वर्षानंतर लग्न वगैरे झालं तर नोकरीच्या शोधात असतो. 18 वर्षानंतर 20 वर्षानंतर 22 वर्षानंतर त्याला नोकरी लागते आणि आयुष्याचा अर्धा आयुष्य त्याने आपल्या सोबत काढलेला असतो, नोकरीमध्ये काढला. म्हणजे जेवढा वेळ आपल्या परिवारात गेले तेवढा वेळ आपल्यामध्ये त्यांनी टाकला असतो. मला इथे असं वाटतं की सगळ्यांचे मी येताना चेहरे बघितले, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. कारण हे अश्रूची पोचपावती त्यांचा स्वभाव आहे. तरी मग 2 शब्द बोलतो. खरोखर मला या परिवारामध्ये एवढी उत्सुकता होती, मजा वाटत होती की अजून मी 10 वर्ष तरी काम करू शकत होतो. नाही काय नाही सगळं काम व्यवस्थित माझं पार पडायचं. वयानुसार ते आपण काही सांगू शकत नाही. ठीक आहे, माझे 2 शब्द संपवतो. आता बोलू शकत कुंजवनी हरी वाजवितो चारितो धेनु नाचती गोपाळ हरी वाजवितो वेणू हरीची ऐकून मधुबासरी राधा होशील ग बावरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी. ओके. दिनेश क्षीरसागर
ठीक आहे पुढे यायचे आणि पोशाख हे सर्व संस्थेचे हे सभासद असल्या कारणाने प्रताप पाटील या ठिकाणी अध्यक्ष प्रमोद बागुल आणि सचिव वशिला रीत टाकणार आहेत या ठिकाणी पतसंस्थेचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। कर्मचाऱ्यांनी शिस्तीने या ठिकाणी अल्पहार घ्यायचा आहे। पाटील यांचं आज आपल्या परिवार सभेतून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचं भव्य असा सन्मान आणि सत्कार आपल्या आत्मीय मंडळी नातेवाईक मंडळी यांच्या करून तसेच
प्रताप जर आमच्या कुटुंबाच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये नसला तर आमचा तो कार्यक्रम सुनाच वाटणार आणि त्याला काही 100% तशा प्रकारची मौज येणारच नाही, हे अगदी निर्मळ सत्य आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समाधान, ते समाधान प्राप्त करण्यासाठी माणूस धडपड करत असतो आणि ते समाधान फक्त आणि फक्त त्या ईश्वराच्या चरणामध्ये, आपल्या आई वडिलांच्या चरणात आहे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. सुख शांतीचे जीवन जावे हीच मनोकामना, गणेशा हीच तुम्हा प्रार्थना, गणेशा हीच तुम्हा प्रार्थना. हे सुख करता हे दुःख हरता, दर्शन द्यावे मजना आता. सांभाळावे या संसारी, सांभाळावे या संसारी हीच मनोकामना, गणेशा हीच तुम्हा प्रार्थना. त्या गणेशाला मी प्रार्थना करतो की माझ्या साडीचं आयुष्य सुख समाधानी आणि भराडीचे समाजसेवेत जावं, ईश्वर चिंतन जावं हीच, आणि मुलांनी सुद्धा आपल्या बाप्पांच्याकडे चांगलं, आई वडिलांच्याकडे चांगलं लक्ष द्यावं हीच मी प्रार्थना करतो आणि 2 शब्द